दर्शको नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या या आषाढी वारीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता तरड गावामध्ये इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज 20वा आहे. इथं पालखी आज थांबणार आहे. पण खऱ्या अर्थानं दर्शकांनो, तुमच्या लक्षामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये कधी विचार आलाय का की लाखोनं लोक या वारीमध्ये सामील होतात आणि त्या वारकऱ्यांची नेमकं दिनचर्या कशी असते? अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांचं नेमकं रुटीन कसं चालू असते? ते थांबतात कुठे? त्यांची थांबायची सोय कशी असते? महत्वाचं म्हणजे त्यांची राहायची सोय कशी असते? ते राहतात कसे? आणि ह्या सगळा कारभार बघत त्यांचं जेवणाची महत्वाची सोय कशी असते? बाथरूमची, शौचालयाची, आंघोळीची सोय कशी असते? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जवळपास लाखोनं भाविक या दिंडीमध्ये सामील आहेत आणि खऱ्या अर्थानं दिवसभराचा प्रवास करून ते थकल्यानंतर नेमका 20वा कसा घेतात? खरं तर आज माझ्यासोबत महाराज आहेत. या महाराजांकडून आपण जाणून घेऊया. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. मी राजेश यशवंत वानस्पे, गाव? शेडगे पंच मंडळी, दिंडी क्रमांक 4, माऊलीच्या रथापुढं. माऊलीच्या रथापुढे ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचा क्रम 27 आहे. पुढं 27 आहे. पुढे 27 आहेत आणि ह्या सर्व मानाच्या दिंड्या आहेत. माग सुद्धा 20 दिंड्या आहेत, त्या मानाच्या आहेत. आणि मानाच्या याचा अर्थ असा आहे की पूर्वी 16 संकुचित स्वरूपात होता, तसं प्रत्येक दिंडी मानाचीच असते. परंतु आता आज लोणंदवरून जेव्हा आम्ही निघालो दुपारी, त्याच्यानंतर मधी चांदोबाचा लिंब म्हणून एक गाव लागतं. हा, तर त्या ठिकाणी पहिलं माऊलीचं उभं रिंगण होतं. एक अभूतपूर्व सोहळा ह्याला म्हणता येईल. निघाल्यापासून पहिलं रिंगण होते. निघाल्यापासून म्हणजे माऊली आज मागच्या बुधवारी निघालेली आहे प्रस्थान करून. आज बुधवार 8, गुरुवार 9. आज 9 दिवस झाले सर्व वारकरी आपलं घरदार सोडून अत्यंत आनंदाने, म्हणजे पुण्यात जेव्हा आम्ही होतो तेव्हा मला असं वाटलं होतं की पावसाचं सावट आहे आमच्यावर, परंतु माऊलीनं पूर्ण कृपा केली आणि आज सुद्धा पूर्ण छत्र आमच्या डोक्यावर धरलेलं आहे माऊलीनं, सावट म्हणजे सावलीचं. पुढं ज्या 27 दिंड्या आहेत तर ती घोड्या पुढे जी एक दिंडी चालते तिला 27 नंबर भोई समाज दिंडी, एक म्हणजे त्या दिंडीचं नावच आहे भोई समाज दिंडी. पूर्वी चतुर्वर्ण पद्धत होती, त्या वर्णनाप्रमाणे ह्या दिंड्या चालत होत्या. हे एक म्हणजे पूर्वपार चालत आलेलं हे काय म्हणायचं त्याला, सोहळ्याचं एक स्वरूप आहे हे. माऊलीच्या रथापुढे जी 1 नंबरची दिंडी आहे ती आळंदीकरांची आहे. त्या दिंडी जवळजवळ 4 फड चालतात, म्हणजे वासखर फड आहे, नंतर देहूकरांची काही लोक चालतात 1 नंबर दिंडीमध्ये. हा सोहळा चालू केला मुळात हैबत बाबांनी. हैबत बाबांना राजश्रय दिला शितोळे सरकारांनी, त्याच्यामुळं या सोहळ्याला शितोळे सरकारांचा खूप मोठा मान आहे. सर्व जे काही निर्णय घेतले जातात माऊली सोहळ्यात तर ते शितोळे सरकारांच्या पालावर घेतले जातात. आता पण घेतले जातात. आज सुद्धा जर काही अडचण आली तर वारकरी टाळ वाजवतात आरतीच्या वेळेला. म्हणजे जेव्हा चोप वरती केला जातो चोपदारांकडून, म्हणजे सर्व समाज दिंड्या आत आल्यानंतर चोपदार चोप उंच करतो त्यावेळेस पिनड्रॉप सायलेन्स होतो. आणि तो पिनड्रॉप सायलेन्स झाल्यानंतर जर काही एका दिंडीची तक्रार असेल तर त्यांनी तो टाळ वाजवायचा त्या ठिकाणी. त्यानंतर तो चोपदार त्या ठिकाणी येतो, तुमची तक्रार ऐकतो. त्या तक्रारीचं निराकरण चोपदार करत नाहीत, ते म्हणतात शितोळे सरकारांच्या पालावर या. जर सहज शक्य असेल तर ते चोपदार करतातही, नाही असं नाही, परंतु काही मेजर असेल तर मात्र ते म्हणतात की तुम्ही शितोळे सरकारांच्या पालावर या. त्या शितोळे सरकारांच्या पालावर मग त्या ठिकाणी आपल्या शंकेचं निरसन होतं. अशा पद्धतीने सर्व दिनचर्या चालू असते. आता मला थोडक्यात सांगा, सकाळी सुरुवात किती वाजता होते? सकाळी सगळे किती वाजता उठतात? आंघोळीचं सकाळी, आणि त्यानंतर आरती कशी होती आणि तुम्ही चालायला कधी सुरुवात करता? रोज पालखीचा 20वा झाला की चोपदार आरतीच्या आधी सांगतो की उद्या आपल्या सकाळी 6 वाजता निघायचंय. हो शब्द ऐकू आल्यानंतर आरती ज्ञानराजा ही आरती चालू होती. म्हणजे उद्या आपल्याला किती वाजता निघायचंय हे चोपदार त्यावेळेस सांगतो. म्हणजे तो कधी 6 वाजता सांगतो, कधी 6:30 वाजता सांगतो, सासवडच्या ठिकाणी तो 7:30 वाजता सांगतो. म्हणजे चोपदारांचा तो हे आहे की ते पद्धत बघून सांगतो. साधारणपणे 6-6:30 देव निघतात. माऊली हा शब्द नाही, समाज सर्व देव म्हणतात की देव निघाले. माऊली निघाली म्हणतातही, पण आज देव निघाले असंच म्हटलं जातं. देव आले, देव निघाले असा शब्द एक छान वापरतो. ह्याच्यामध्ये लाखो वारकरी आहेत. याच्यामध्ये कशी सोय होती सकाळी आंघोळीची? ती एवढी होती का? व्यवस्थित होते अगदी. प्रत्येक दिंड्यांचे जी ठिकाणं आहेत ती वर्षानुवर्ष ठरलेली आहेत बरं का. आता हे आमचं ठिकाण, आता आमच्या दिंडीला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज इतके वर्ष झाले तरी आम्ही इथंच आहेत.
समाज जरी वाढला तरी आज हे तंबूंची ही जागा हे सगळं नियोजन ठरलेलं आहे की कुठला तंबू, आमचे सुद्धा तंबू ठरलेले आहेत. आता आमच्या शेडगे पंच म्हणजे 5 मालक या दिंडीला म्हणजे विश्वस्त आहेत 5. मग ते कुठल्या तंबूत असतात. मग आता या दिंडीची जर काही तक्रार असेल तर ते त्या विश्वस्तांकडे येणार, सांगणार. आणि सकाळी सगळे साधारणपणे 3-3:30 ला उठतात आणि तंबू ट्रकात जातात. मग आपला तो 10 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद म्हणजे आमची गादी, आणि त्या गादीवर मग आम्ही निवांत आपले झोपतो. पुढच्या व्यवस्थेसाठी ट्रक आमचे सगळे गेलेले असतात. काही लोक 3:30 वाजता देवाच्या पालावर जातात. तिथं माऊलीचा संपूर्ण अभिषेक वगैरे त्यांना बघायचा असतो, बघतात. सकाळी चालू असतं. विशेष करून मी आमच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य सांगतो की आमच्या दिंडीत सुशिक्षित आणि उच्च शिक्षित मुलं आहेत. आयटीतली मुलं आहेत, जॉब करणारी आहेत. पण आज गेले ते सुद्धा 20-20 वर्ष झाले वारीत चालतात आणि पिढ्यानपिढ्या चालतात बरं का. म्हणजे त्यांचे पंजोबा चालत होते, आजोबा चालत आहेत. असं म्हणजे वारकरी संप्रदाय हा काही अशिक्षित किंवा असं काही नाहीये, उच्च शिक्षितांचाच आहे. आता या दिंडीमध्ये एकूण वारकऱ्यांची जेवणाची सोय कशी केली असते? प्रत्येक दिंडी आपापला सोय करते. म्हणजे प्रत्येक दिंडीत त्यांचा आचारी असतो, स्वयंपाकाची लोक असतात, भांडे घासणारे बायका असतात. ते प्रत्येक दिंडी आपापली करते. तुम्हाला विशेष करून सांगतो की ज्या दिंड्यातनं ही सोय असते ते वारकरी बाहेर त्यांचं घेत नाहीत. हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या दिंड्यातली लोक जी मानाचे वारकरी आहेत ते तुम्ही बाहेर जे अन्नछत्र चालू आहे तिथं जात नाहीत, ते घेत सुद्धा नाहीत. भजन चालू असताना तुम्ही बिस्किट वाटता, कुठं गुडदाण्या वाटता, वारकरी घेत नाही. हरिपाठ चालू असताना पाणी देखील तो वारकरी पित नाही. हे म्हणजे एक वैशिष्ट्य आहे या गोष्टीचं. म्हणजे आज जे वाटताना दिसत आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की किती हे वारकऱ्यांना किती अन्नदान चाललंय. ज्या दिंड्यातनं वारकरी चालले ते बाहेर जात नाहीत. हे जे मोकळे चाललेले वारकरी आहेत त्यांच्यासाठी आहे हे सगळं. खऱ्या अर्थानं आज जवळपास एवढी लोक पंढरपूरच्या दिशेने चालली ती. यावेळेस 30 ते 32 लाख लोक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. कसं दर्शन व्हायचं लोकांचे, कसा विठ्ठल दिसायला? नाही, वारकरी हा दर्शन घ्यायला आत मंदिरात जात नाही. मी तुम्हाला सांगतो, तो चंद्रभागेची आरती करतो. पंढरपुरात आम्ही जेव्हा दशमीला प्रवेश करतो तेव्हा कळस दिसला की सर्व दिंड्या एकसारखा अभंग म्हणतात, झळझळीत सोनं सळा. कळस दिसल्यावर एकच अभंग म्हटला जातो, झळझळीत सोनं सळा, विठो दिसतो सोजवेळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठो रायाचे नगर. हा अभंग त्या ठिकाणी म्हटला जातो. आणि तो कळस बघितल्यानंतरच देव आपल्याला दिसला, देव आपल्याला भेटला या भावनेनं सर्व दिंड्या चंद्रभागेच्या काठावर जातात, त्या वाळवंटात जातात, तिथं चंद्रभागेची आरती करतात आणि तिथून भगवंताला अर्घ्य अर्पण करतात की आम्ही तुझे पाय धुतले. असं करून ते साधारणपणे काही वारकरी मग द्वादशी पर्यंत थांबतात, काही पौर्णिमेपर्यंत थांबतात, मग त्यांचं दर्शन होतं. पौर्णिमेपर्यंत जे वारकरी थांबतात त्यांचं दर्शन होतं. परंतु जो चालत जाणारा वारकरी आहे तो मात्र देवाच्या दर्शनाला जात नाही. कळस बघून तो समाधान मानतो. कारण पांडुरंगाच्या आरतीतच उल्लेख आहे, दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती. म्हणजे भगवंताचा कळस बघितला तरी त्याला मुक्ती प्राप्त होते. म्हणून आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने रिंगण जिथं असतं आपली रिंगण तिथं आशिव म्हणजे घोडा पळवला जातो, दर्शन काय त्याचं वैशिष्ट्य आहे? कशासाठी घोडाच काय? ऍक्च्युली म्हणजे तसं बघायला गेलं तर वारकरी समाज हा सर्व चालत जाऊन दमलेला असतो, काहीतरी एक विरंगुळा असावा. हे रिंगण हा जो प्रकार आहे ना, तर आता माळशिरसला पुढे एक मोठं रिंगण होईल, गोल रिंगण होईल. ते पहिलं गोल रिंगण आहे. हे रिंगण सर्व लावत असताना सर्व वारकरी एक विशिष्ट प्रकारचे खेळ खेळतात. उडीचा खेळ म्हटला जातो. काही आता आपण लहानपणी चिरगोडी वगैरे खेळायचो बघा, तसं या वारकरी संप्रदायात उडीचा खेळ म्हटला जातो. तर एक आम्हाला आनंद, एक विरंगुळा आहे. आणि त्या ठिकाणी एकसारखा टाळ, त्याला उडीचा कार्यक्रम म्हणतात की सर्व वारकरी एकसारखे टाळ वाजवतात. चोपदार आपल्याला टाळांची हे सांगतो, 2दा वाजवा, 3दा वाजवा, त्या पद्धतीने ते टाळ वाजतात. आजकाल रील ती फेमस होतीये बघा, ब्रह्मनाद म्हणून एक रील आहे.
ती तुम्ही पहा. सेम टाळ हो, एकसारखे टाळ वाजतात आणि ती माऊलीची सेवा म्हटली जाते बरं का खऱ्या अर्थानं. मी सकाळपासून अनेक वारकऱ्यांसोबत संवाद साधतोय, हो. बोलतोय. त्यांना एक प्रश्न सातत्याने विचारतोय. आपल्या पूर्वजांनी संत आपल्याला सांगितले, ज्ञानोबा माऊली, हा. तुकाराम महाराज, गाडगे बाबा, चोकोबा, जनाबा हे सगळे संत सांगितले. म्हणजे आता नवीन स्वतःला संत म्हणून घेतले. आता उदाहरण सांगायचं झालं तर बंधू खरात बाबाचं उदाहरण आहे. असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जगभरामध्ये आहेत. त्याचं कसं तुलना करायची, लोकांनी काय कसं प्रतिष्ठित सगळे घ्या. हा मोठा म्हणजे पेचात पाडणारा विषय आहे. हा, वारकरी संप्रदायात सुद्धा आता काय झालंय, गालबोट लागायला लागलेलं आहे. हा, हा, मी म्हणजे उघड बोलतो. हा, म्हणजे ज्या ठिकाणी करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, तुकोबारायांचं प्रमाण आहे. हा, हा, ज्या ठिकाणी आपण कीर्तन करतो त्या ठिकाणी अहो कीर्तनकारांना तर सुद्धा घेऊ नयेच, हम्म, पण आपल्या बरोबर समजा बैलगाडी नेली असेल, आता पूर्वीच तुकोबारायांचं मी सांगतोय हा. हम्म. गुराला सुद्धा तिथं चारा द्यायचं नाही हे तुकोबारायांनी सांगितलेले, की आपलं म्हणजे आताची गाडी धरा हम्म, की महाराज लोक गाडीतून जातात हा. तर त्या कॉलेजचं भाडं सुद्धा देऊ नका. हा, हा, हे इतकं वाहत चाललेलं आहे सगळं. हा. परंतु निष्ठेनं जे वारकरी आज सुद्धा कीर्तन करतायत तर ते रुपयाला सुद्धा हात लावत नाहीत. हा, हा, इवन तो जो नारळ मानाचा दिला जातो तोही तिथं ठेवून ते निघून जातात. हा. मी माझ्यावरूनच हे मी सांगतो. पण मी समाजाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होती कुठेतरी. ह्या नवीन साधू संतांच्या लोकांना आधी लागली, युवा पिढी जास्त यांच्या नादी लागली आहे. त्या मोबाईलच्या नादानं, सोशल मीडियाच्या माध्यम, त्यामुळे कुठेतरी आपले जे पहिले विचार आहेत तुकारामांचे, आपले ज्ञानोबा माऊलीचे, हे कुठेतरी मागं पडत चालल्याचं वाटतंय. ह्याला काय म्हणतात माहितीये का, अर्ध्या म्हणजे हळकुंडात पिवळं होणं. हा, हा, थोडंफार शिकले हा. की लगेच कमरेला पट्टा आला. कमरेला पट्टा येणं म्हणजे आमच्या कीर्तनकाराच्या शब्दात हा. उपरनं एकदा कमरेला बांधलं की तो कीर्तनकार होतो. हा, हा, त्याला गाथापाठ आहे का नाही बघितलं जात नाही, तो ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय का माहित नाही. आज कित्येक कीर्तनकार आहेत, मला सांगा की किती लोक इथं जे आज पाकिटावर पाकिट घेत आहेत, ज्यांचे व्यवसाय आहे, हा. किती वारी चालतंय दाखवा बरं मला. हम्म, अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. हा. मी समाजाला या माध्यमातून सांगतो हा. की तुम्ही यांची कीर्तनं ठेवू नका. हम्म, जी कीर्तनकार वारी चालत नाहीत हा, हा, त्यांची कीर्तनं ठेवू नका, त्यांच्यावर निषेध नोंदवा. हा, हा, जोपर्यंत कीर्तनकार वारी चालत नाही तोपर्यंत तो वारकरी कुठला. हम्म, कीर्तन कोणी करावं, वारकऱ्यानं करावं. हम्म. खऱ्या अर्थानं शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे. जे तरुण पोरं आहेत ज्यांनी वारीमध्ये आलं पाहिजे, वारी अनुभवली पाहिजे, निदान महिनाभर जाऊ द्या, महिन्यातले 4-5 दिवस वारीमध्ये येऊन त्याचा आनंद तरी घेतला पाहिजे, तर तरुण पोरासाठी काय सल्ला देतात? तरुण मुलं खूप वारी करायला लागलेत आता. हा. IT सेक्टर मधली मुलं आहेत, हा. दरवर्षी 2-2 टप्पे चालतात, हम्म, त्यांना आनंद मिळते. हा. वारकरी संप्रदायात काही मुळपाळा आहेत. म्हणजे मुळपाळा हा शब्द खूप जुना आहे. हम्म, म्हणजे आता हे आमचे धनंजय बडदे अध्यक्ष आहेत दिंडीचे, तर त्यांच्या आजोबांपासूनची परंपरा आहे. आता ही जी म्हातारी वय म्हणजे आता आमच्या दिंडीत काही 90 वर्षाची वगैरे आहेत, हा, यांनी थोडासा आपला स्वभाव थोडा मागं घेतला पाहिजे. हा, हा, आता समजा तुमच्यासारखा एखादा तरुण पिढीचा माणूस जर आला तर, मी काय म्हातारा नव्हे, हा, हा. बरोबर. हा. तुमच्यासारखा जर एखादा तरुण पिढीचा आला आणि तुम्हाला जर अभंग म्हणता येत नसेल, टाळ वाजवता येत नसेल, तर आमचं शिकवणं काम आहे. पण झाला विषय कसा माहितीये का, गावातले जे साधू म्हणजे भक्तीच्या ह्याच्यात काय ते हरिभक्त परायणमध्ये आहेत, कोणी कीर्तनकार आहेत, त्यांचं वागणं बघूनच लोक पोरं जात नाही तिथं. आम्ही तेच तर आमचं म्हणजे आमची दिंडीचं आम्ही वैशिष्ट्य तेवढ्यासाठी पाळलंय की आम्ही तरुण पिढी आली की आम्ही पहिलं त्याच्या गळ्यात टाळ घालतो. हा, हा, वाजव, हा, कसाही वाजव, वाजव, हा, हा, आम्ही वाजवतोय ना, तू वाजव. हा, हा, काय म्हणता येत नसेल तर रामकृष्ण हरी म्हण, नाच. हा, हा. सुरुवात आज इतकं सुंदर म्हणजे आपणच कुठेतरी बदललं पाहिजे. हा, काय आहे की आता पूर्वीच्या लोकांना गाथा पाठ होत होत्या, कशामुळे होत होत्या, त्यांना काही मोबाईल नव्हते, हम्म, टीव्ही म्हणजे माध्यमाचा काही चान्स नव्हता. हम्म, ते आपले गाथा उघडायचे, ज्ञानेश्वरी वाजणे, त्यांचं त्याच्यात दिनक्रम असे त्यांचं पाठांतर व्हायचं. हा, हा, आताच काय, हा, हा. मग आता त्यांना या वाटचालीत आपण आज 2 अभंग त्यांना म्हणायला लावले, आपल्या मागू म्हणायला लावले, म्हणतील ना हो, हम्म, तरुण पिढी घडल, हा, पण कुठेतरी आपणही आपला थोडस माघार घेतली पाहिजे. हा, आपला हेकाटी स्वभाव सोडला पाहिजे. हा. तुला काही येत नाही, तू काय चालू नको, तुला काय डाळ वाजू नाही, ठेव डाळ घाली. हा, ही जी पद्धत आहे ना, ही आता जुन्या वारकऱ्यांनी सोडली पाहिजे हा, आणि तरुण पिढीला ह्याच्यात कसं आणता येईल ते बघितलं पाहिजे. हा. तुला टाळ वाजवता येत नाही, तुझ्या गळ्यात माळ नाही, हम्म, त्या माळेचं तर इतकं कौतुक यावं, म्हणजे वारकऱ्याला गळ्यात तुळशीची माळ असावी. खरंय, हा. अहो, काल चालायला आलेलं पोरग लगेच तुम्ही त्याला गळ्यात माळ घातली की ते येत नाही हो पुढच्या वर्षी हा, हा, हा. घाबरून. हा, हा.
त्याला कुठेतरी त्याला हे बघा, तो एकदा वारीत आला ना की तो पाळायला लागतो. कुठेतरी तो, आता मी माझ्यावरून उदाहरण देतो, मला सहज ऑफिसमध्ये जर कोणी बघितलं तर ते म्हणतात नको नको नको, महाराज आले, आज आपण डब्यात नॉनव्हेज खायचं नाही. कुठंतरी आहे ना त्यांना चपराक बसतो. हे जेव्हा आतून होईल ना त्या दिवशी नकळत हे सगळं घडल, पण त्याला वेळ द्यावा लागेल. वारी जवळपास आता 800-900-1000 वर्षाला वारी चालू आहे. काय वाटतं एखादी आता ही पिढी संपली, नवीन पिढी ही परंपरा चालू असं वाटतं? सहज चालवत 100% चालवणार. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायी हरणीची तुझे नाव. ही पंढरीची वारी घरात असते. भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपण या जन्माचं हे करत नाहीये, आपलं मागच्या जन्माचं सुकृत आहे म्हणून आपण ह्या वारीच्या वाटचालीवर चालतोय. आणि ही पिढी नकळत पुढची घडते. आपण त्याला तयारी दाखवली पाहिजे. आपण आपल्या मुलांना आणलं पाहिजे. वयस्कर माणसं येतात मान्य आहे, पण वयस्कर माणसांनी आपल्या नातवाला सुद्धा भजनाला आणलं पाहिजे, कीर्तनाला आणलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बोटाला धरून आणताल तेव्हाच ते मुलगा येणार. आपण आपल्या नातवाला घरात टीव्ही बघत बसायला ठेवायचं आणि म्हणायचं शेजारच्यांचा मुलगा जात नाही, म्हणजे शिवाजी जन्माला यावा शेजारच्या घरात. ही जी काही म्हण आहे ती आपल्यालाही लागू आहे. हे काय वय आहे का कीर्तन करायचं, हे काय वय आहे का भजन करायचं? हे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला बोलता तेव्हा ते आपल्या घरात बघा ना. तुमचा मुलगा भजनाला येत नाही शेजारच्याचा, ते तुम्ही त्याला जाऊन सांगणार तुझ्या घरातही मुलगाच आहे की, घेऊन येईन त्याला भजनाला. या संप्रदायात आणखीन एक सध्या हे आहे की महिलांना टाळ घेऊ द्यायचे नाही. तुमचा विषय मी खोडून काढतो त्या ठिकाणी. महिलांना टाळ घेऊ द्यायचे नाहीत. अहो सुंदर अभंग आहे, ज्ञानदेवा पुढा बोला अभंग. जनाबाई म्हणतायत अधिकारानं ज्ञानोबारायांना, ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे जनाबाईंचा किती मोठा अधिकार, हो किती मोठा. चंद्रभागे झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हा अभंग म्हणत असताना जनाबाई ज्ञानोबारायांना अधिकारानं सांगतात ज्ञानदेवा म्हणा अभंग. म्हणजे जनाबाई म्हणत होते की नाही, तुम्ही मुक्ताबाईची पालखी काढताय, जनाबाईची पालखी काढताय, मग महिलांना अधिकार का नाही? आजकाल महिला कीर्तनकार व्हायला लागल्यात, सगळं खरंय, पण त्यांनी सुद्धा कुठेतरी मान मर्यादा बाळगली पाहिजे. कीर्तन करत असताना कीर्तनाची काही मर्यादा नाथांनी सांगितलेली आहे. काय सांगावं काय सांगू नये कीर्तनात, थोडं बोलावं, म्हणजे विनोद भूमिका थोडीशी असावी. पण महिलांनी सुद्धा कीर्तन करत असताना त्यांची मान मर्यादा बाळगावी एवढं मला मान्य आहे, आणि ते त्यांनी पाळावं. मी महिलांबाबत कुठल्याही विरोधात भूमिका बोलत नाही, उलट महिलांना या वारकरी संप्रदायात अधिकाराचं स्थान आहे आणि त्यांनी ते जरूर पाळावं. गळ्यात टाळ घेऊ नये वगैरे असं काही कुठेही नाहीये. हे वारकरी फडाचे वारकरी आहेत, हे का असे वागतात? आम्ही आमच्या दिंडीत आमच्या सगळ्या महिलांच्या गळ्यात टाळ आहेत, सर्व महिलांच्या गळ्यात टाळ आहेत. आम्ही कुठेही असा भेद करत नाही की तुम्ही टाळ वाजवू नाहीच. आणि अर्थानं सुरुवात आपल्याला विषय वेगळा होता, परंतु बरीचशीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते. खऱ्या अर्थानं वारी म्हणजे काय, वारी कशी अनुभवावी, वारीमध्ये खऱ्या अर्थानं सुख काय. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहिलाय की तुम्हाला जर मी असं विचारलं खरं सुख कशात आहे? तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असताल, कीर्तन करताय, आज वारी करताय, चालताय, पाहुण्या ठिकाणी जाताय, काय काय चांगलं काय खात असताल, ह्या सगळ्यात सुख म्हणजे नेमकं काय, खरं सुख कशात बघताय तुम्ही? एकच ओवी सांगतो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. हा सुख सोहळा वारीच्या वाटेवर आहे. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी अत्यंत पाऊस झाला होता. सर्व वारकऱ्यांचे हाल झालेले होते. एकाही वारकऱ्यानं तक्रार न करता देव सकाळी 6 वाजता निघाले की वारकरी परत चालायला लागले. कशाच आहे? हे ज्ञानोबरायांची शक्ती आहे. आणि शक्ती कुठे आहे? तर या भूतलावर ही शक्ती आपल्याला पाहायला मिळते. इथं सर्व देव ज्ञानोबरायांच्या सेवेला उभे आहेत आणि हा सुख सोहळा वारकरी पाहायला येतो. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळायचा. हा सुख सोहळा स्वर्गात देखील पाहायला मिळणार नाही. ऊन वारा पाऊस यासारख्या असंख्य अडचणीचा सामना करत आणि हसत हसत वारकरी या आषाढी वारीमध्ये येतोय. वारकऱ्यांना चिंता राहते की वारी संपल्यानंतर, परत आपल्यासोबत अनेक महिला देखील बोलून दाखवत होत्या की ज्यावेळेस पंढरपूरची आषाढी वारी संपली आणि घरी गेल्यानंतर आम्हाला करमणार नाही, आमच्या कानावरती टाळ मृदुंग याचा आवाज आमच्या कानावरती घुमेल,
त्यामुळं खरं तर वारी अतिशय महत्वाची, अनेकांनी आलं पाहिजे, अनुभवले पाहिजे वारी, आणि तेव्हाच नेमकं सुख म्हणजे नेमकं काय ते हिथं आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. घाडगे सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तरडगाव.